हॅलो, आज आपण एक अशी डिश बनवणार आहोत ज्याने तुम्हाला घराची आणि आईची आठवण नक्की येईल। चला तर मग आठवणीच्या चवीला सुरुवात करूया। हे आहेत ताजे रसाळ लाल बुंद गाजर। हे जितके फ्रेश तितकाच हलवा जास्त टेस्टी लागतो। सर्वात आधी आपण गाजर किसून घेऊया। गाजर किसताना मला नेहमी वाटतं जसं आपण आयुष्यातल्या आठवणी हळूहळू साठवतो तसंच प्रत्येक किसलेला तुकडा एक गोष्ट सांगतो। काही पदार्थ फक्त पोट भरत नाही, ते मन भरतात, आठवणी जाग्या करतात आणि आयुष्यातले सुंदर क्षण परत एकदा अनुभवायला भाग पाडतात। असाच एक पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा आहे। बघा, इथे आपले सगळे गाजर किसून झालेले आहेत। आता कढईत थोडंसं तूप घालूया आणि त्या तुपाचा सुगंध येऊ लागला की समजा काहीतरी खास होणार आहे। आता हे किसलेले गाजर यात घालूया आणि हळूहळू परतून घेऊया। या टप्प्यावर सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे घरातला प्रत्येक माणूस स्वयंपाकघरात डोकावतो। कोणी म्हणतं वा काय वास येतोय, तर कोणी विचारतं आज काय स्पेशल आहे। गाजराचा हलवा म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही, तो म्हणजे थंडीचे दिवस, स्वयंपाकघरात पसरलेला गोड वास आणि सगळे एकत्र बसून खाण्याचे ते सुंदर क्षण। आई स्वयंपाकघरात हलवा करत असताना मी आणि माझी बहीण सतत विचारायचो, आई अजून किती वेळ? आणि आई हसून म्हणायची, चांगल्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो। आता इथे आपण मावा घालून घेऊया। इथे मी 100 ग्रॅम मावा वापरलेला आहे। एक वाटी साखर, एक ते दीड वाटी दूध वापरलेले मी इथे। आता हे सर्व हलवून घेऊया आणि इथे मीडियम गॅसवरती आपल्याला गाजराचा हलवा शिजवायचा आहे। जास्तही गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे। बघा, इथे मावा, साखर, दूध एकजीव झालेला आहे छान गाजराच्या हलव्यामध्ये आणि आता इथे दूध आपलं आटत आलेलं आहे।
बघा इथे दूध आपलं इथे छान असं आटलेलं आहे आणि आपला गाजराचा हलवा पण असा छान शिजलेला आहे. कलर बघा किती मस्त आलेला आहे. आता यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स, कारण थोडासा रिचनेस आयुष्यात असायलाच हवा. काजू, बदाम, मनुका हे सगळं हलव्याला अजून स्पेशल बनवतं, नाही का? आता इथे 1 चमचा वेलची पूड टाकूया. बघा किती मस्त असा सुवास सगळीकडे पसरतो. बघा आता हलव्याला आपल्या खरा क्रंचीनेस आला की नाही ड्रायफ्रुट्समुळे. आणि हा बघा तयार आहे आपला गरमागरम खमंग क्रीमी गाजराचा हलवा. हा हलवा खाल्ल्यावर फक्त चव नाही लागणार, तर एक भावना जाणवेल. जर तुम्हाला ही रेसिपी आणि माझी गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी, नवीन गोष्टी आणि एक नवीन आठवणीसह. तोपर्यंत खा, खुश राहा आणि गोड राहा.